शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार चर्चा। शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता। उत्तर भारतातील 32 विमानतळांवरून हवाई वाहतूक पुन्हा सुरू। भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ। श्रीनगर विमानतळ मात्र अद्यापही बंद। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर। काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले, तर भारतीय सैन्याची अधिकृत माहिती। लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू जल करार अद्यापही स्थगितच। पाकिस्तानसोबत राजनैतिक संबंधांबाबत देखील आक्रमक पवित्रा कायम। राज्य सरकारची संरक्षण दलासोबत महत्त्वाची बैठक संपन्न। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठक। मुंबईच्या सुरक्षेवर देखील चर्चा झाल्याची माहिती। नेमका कोणता सौदा झाला? आपण पाकिस्तान पुढे नाही तर अमेरिकेपुढे झुकलो। खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। मुंबईत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात तिन्ही नेत्यांची हजेरी। यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार। हवामान विभागाने वर्तवला अंदाज। 10वी बोर्डाचा उद्या निकाल। अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता। विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम। कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा। तर 14 वर्षांच्या कारकिर्दीत 30 शतकं तर 31 अर्धशतकं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।